नमस्कार मित्रांनो, श्रीमंत गायकवाड साम्राज्य या यूट्यूब चॅनलच्या आजच्या या महत्त्वाच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे समस्त गायकवाड कुळाचं, गायकवाड घराण्याचं जे उगमस्थान आहे खेड तालुका, ज्याला आज राजगुरुनगर तालुका म्हटलं जातं, त्या राजगुरुनगर तालुक्यातील दावडी येथील गायकवाड घराण्याच्या पूर्वजांची जी गडीवाजा जो भुईकोट किल्ला आहे, ज्या ठिकाणावरनं गायकवाड घराण्याचं उगमस्थान मानलं जातं, त्या उगमस्थानापाशी आज आपण आलेलो आहे। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे उगमस्थानाविषयी माहिती जाणून घेणं। तर चला आपण उगमस्थानाविषयी माहिती जाणून घेऊयात। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत गायकवाड गडी, गायकवाड भुईकोट किल्ला याच्या 2 नंबरचा जे प्रवेशद्वार आहे आतमधलं, ज्या ठिकाणी गायकवाड घराण्याचे पूर्वज ज्या काळी राहत होते, ते आतला जो रहिवासी राजवाडा होता, तो राजवाडा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आलेलो आहोत। तर चला आपण आतमध्ये जाऊन आतली सध्या परिस्थिती दाखवूया। चला तुम्हाला मी गायकवाड किल्ल्याचा आतील भाग दाखवतो। या नमस्कार। ऐतिहासिक काळामध्ये ही जी गायकवाड गडी आहे, ही 3 मजली इमारत होती त्या ठिकाणी। काळाच्या ओघामध्ये आता हे पडत सध्या परिस्थिती आपल्याला आता दाखवतोय। राजाराम महाराज असतील, महाराणी ताराबाई बाईसाहेब असतील, त्यानंतर सम्राट शाहू महाराज असतील, यांच्या काळामध्ये यांनी टप्प्याटप्प्याने गायकवाड घराण्याचे पूर्वज इथून स्वराज्य वाढीसाठी आणि संवर्धनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना विस्थापित केलं आणि जबाबदाऱ्या वतन देऊन त्या ठिकाणी त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या। त्यामुळे इथून पूर्वीच्या काळामध्ये सगळे गायकवाड हे शेवटच्या कालखंडामध्ये मला वाटतं 1720 सालापर्यंत इथनं सगळे गायकवाड पूर्वज हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये स्थलांतरित झाले। त्या ठिकाणी जाऊन वतन वगैरे घेऊन त्या ठिकाणी त्यांनी आपलं बस्तान बसवलं। परंतु मूळ उगमस्थान गायकवाड घराण्याचं हेच। यानंतर आपण पाहणार आहोत गायकवाड गडीमध्ये काही जे जुने अवशेष शिल्लक आहेत वाड्याचे, ते अवशेष आपण पाहणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने तळघर पाहणार आहोत, त्यानंतर भुयार पाहणार आहोत, त्यानंतर गायकवाड घराण्याची सदर पाहणार आहोत, ज्या सदरेवर बसून गायकवाड घराण्याच्या पूर्वजांनी ह्या चाकण परगण्याचा कारभार पाहिला, ती सदर देखील आपण पाहणार आहोत। त्यानंतर गडीचा संपूर्ण भाग आतून आणि बाहेरून आपण व्यवस्थित आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। चला तर पहिलं आपण भुयार पाहूयात आणि त्या ठिकाणी जाऊन आपण आपणास माहिती देतो।
ह्या गडीचा हा जो कोपरा आहे, ह्या कोपऱ्यामधनं पूर्वीच्या काळी संरक्षणासाठी जी व्यवस्था बनवण्यात आलेली होती. जरी दुश्मनांनी जरी गायकवाड गडीला म्हणजे बाहेरून जर वेढा घातला, तर या ठिकाणाहून सुरक्षित निघून जाण्यासाठी पूर्वजांनी या ठिकाणी भुयार बांधलेलं आहे, जे इथून 5.5 किलोमीटर अंतरावरती निमगावच्या खंडोबाचं जे मंदिर आहे, जे गायकवाड घराण्याचं कुलदैवत आहे, त्या मंदिरामध्ये ह्या भुयाराचं दुसरं तोंड आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता थोडी दुरावस्था झालेली आहे, परंतु हेच ते भुयार आहे. हे भुयार पूर्वीच्या काळी इतकं मोठं होतं की ह्या भुयारातनं घोड्यावरती बसून माणूस सहज निमगावच्या खंडोबाच्या मंदिरात 5.5 किलोमीटर अंतरावरती सुरक्षितरित्या बाहेर पडायचा. दुश्मनाच्या वेढ्यातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी जे भुयार बनवण्यात आलं होतं, ते भुयार आपण पाहतात. गडीच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपण ही गडी पाहतात. सध्या परिस्थितीला एवढेच अवशेष शिल्लक आहेत. पूर्वीच्या काळी ऐतिहासिक काळामध्ये ही गडी 3 मजली इमारतीची होती. काळाच्या ओघामध्ये वर्ष मजले पडून गेले आणि आता ही परिस्थिती सध्या आपण पाहतात. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, महाराणी ताराबाई साहेब असतील, सम्राट शाहू महाराज असतील, यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय जवळचे नातेवाईक आणि भरोशाची मंडळी म्हणून गायकवाड घराण्याच्या पूर्वजांना पाटीलकी असेल, देशमुखी असेल, सरदारकी असेल, किल्लेदारकी असेल, अशा महत्त्वाच्या पदांवरती स्वराज्य वाढीसाठी आणि संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये स्थलांतरित करून त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या. आणि त्यामुळं आज सध्या रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला गायकवाड पाहायला मिळतात. त्या सगळ्या गायकवाडांचं उगमस्थान हीच ती गायकवाड गडी आपण या व्हिडिओमध्ये पाहतात. आत्ता आपण पाहणार आहोत गायकवाड गडीतील तळघर. या तळघरामध्ये ऐतिहासिक काळामध्ये कैदी ठेवले जायचे. जे राजद्रोह करतील त्या कैद्यांना जो कैदखाना असायचा तळघरामध्ये, ते तळघर आपण या व्हिडिओमध्ये पाहतात. सध्या परिस्थितीमध्ये थोडी दुरावस्था झालेली आहे, परंतु आतला भाग अजूनही चांगला आहे, पाहण्यासारखा आहे. परंतु आतमध्ये जायची व्यवस्था नसल्यामुळं आपण थोडंसं बाहेरनं दाखवायचा प्रयत्न करतोय. तर या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे तळघर आहे, हे इथपर्यंत इथून साधारणतः एक 40 ते 45 फूट लांबीचं आहे तळघर. जास्तही असू शकतं, एक अंदाज सांगितला. आणि त्या ठिकाणापासून तर जवळपास इथपर्यंत ह्याच्यामध्ये 3 रूम आहेत. इथं एक आहे, मध्ये एक आहे आणि त्याच्या पलीकडे एक आहे. ह्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी कैदी ठेवले जायचे. आतमध्ये जर आपण गेलात कधी, दाखवायचा प्रयत्न करू. वरती लोखंडाच्या कड्या अडकवलेल्या आहेत, ज्या ठिकाणी कैदी बांधून ठेवले जायचे. जे कैदी राजद्रोह करायचे त्यांना बांधण्यासाठी, कैद करण्यासाठी तळघर होतं. तर हेच ते तळघर जे गायकवाड घराण्याच्या पूर्वजांनी बांधून ठेवलेलं आहे. लावतो ना. व्हिडिओ घे उलट आज जाताना. आतमध्ये या तर आपण आता आपण तळघरामध्ये आलेलो आहोत. आपण पाहू शकता या जुन्या भिंती, जुनं बांधकाम, दगडामध्ये तालीमध्ये हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता हा 1 नंबरचा रूम. यामध्ये कैदी ठेवले जायचे. थोडासा अंधार असल्यामुळं आपण पाहू शकता.
किती जरी पावसाळा असला तरी यामध्ये बिलकुल पाणी येत नाही. जुन्या काळामध्ये अशा पद्धतीने बांधकाम करण्यात आले की याच्यामध्ये भर पावसात सुद्धा बिलकुल सुद्धा पाणी आतमध्ये येत नाही आहे. ह्या परिस्थितीमध्ये अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये हा 2 नंबरचा रूम आहे. आपण पाहू शकता. आतमध्ये आपण 3 नंबरचा रूम पाहत आहोत तळघरातला. या तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपण पाहू शकता ह्या जुन्या कड्या ज्या कैदी बांधून ठेवण्यासाठी वापरल्या जायच्या आणि व्हेंटिलेशनसाठी कैद्यांना जे व्हेंटिलेशन हवा पाहिजे जगण्यासाठी ती हवा या ठिकाणातून यायची पूर्वीच्या काळी. काही नाही आहे तिथं. थोडंसं साफसफाई करताना उकरलं होतं परंतु काहीच नाही. खाली आहे असं की एकदा तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण हे तळघर पाहिलेत. पूर्वीच्या काळी या तळघरामध्ये कैदी ठेवले जायचे तेच हे तळघर जे आज सध्या अवस्थेमध्ये सुव्यवस्थेत सुअवस्थेमध्ये आहे. यानंतर आपण जाणार आहोत ते गायकवाड घराण्याची ऐतिहासिक सदर पाहण्यासाठी. ज्या सदरेवरती बसून गायकवाड घराण्याच्या पूर्वजांनी चाकण परगण्याचा जो कारभार पाहिला ऐतिहासिक काळामध्ये, ती सदर पाहण्यासाठी आता आपण जात आहोत. चला. गायकवाड कचेरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कचेरीमध्ये बसून गायकवाड घराण्याच्या पूर्वजांनी चाकण परगण्याचा कारभार पाहिला. या छताची जी डिझाईन आहे ती संपूर्ण हस्तिदंताची डिझाईन आहे. काळाच्या ओघामध्ये लोकांनी हस्तिदंताची ती डिझाईन बऱ्यापैकी